ही नोंद रद्द केली तर 288 उमेदवार पाडू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय। यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील तोफ डागली आहे। भुजबळ फुकटचं आरक्षण खातात असा आरोप करत भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करतो असा इशारा देखील त्यांनी दिलाय। यावेळी मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधलाय। या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो, या आमच्या सरकारी नोंदी आहेत, याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा। तुमच्यात हिम्मत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा, मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवतो। ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत, या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळांनी सुरू केली। या सरकारी नोंदी आहेत, छगन भुजबळच्या 100 पिढ्या जरी आल्या तर त्याच्या काय बापाची जागिरी नाहीये ते रद्द करायला। छगन भुजबळ, तू फुकट आरक्षण खातोय 16% आमचं, तुला फुकट खायची सवय लागली, चारही बाजूला फुकट वरबाडाची सवय लागल्यामुळं तुझ्या डोळ्यात तुझे डोळे सुद्धा गेलेत। तू इतकं पाप आणि पातक करायला लागला की तुला भान सुद्धा नाही राहिला तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसलाय। ते म्हणते ते चौथी नापाशी, त्याला अभ्यास नाही, कायद्याचा नाही, घटनेचा नाही। अरे मी पागल आहे भाऊ, येडा आहे, तुला काय करायचं? मी पार बदल आहे, तू टांगड्यावर चलवतो, मी टोकरीवर चलवतो, तुला काय करायचं? ते म्हणते कसलं काय दिसतंय, अभ्यास नाही त्याला, कसलं काय नसतं, तुला काय, मला काय लग्न करायचं? तू असं तुला करायचं काय? मी आपला कसा दिसून तुला काय ठेका घातला का? तू मला काय मुख्य घ्यायचे तोय? तुला करायचं काय? मी कसला दिसून दे? अरे बाबा छगन भुजबळ, तू थांब रे थोडं, जरा दम धर, वा कार्यक्रमात लावतो मी, तू थोडं थांब। आणि तसं यावल्यातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाही ह्यावर। तू 7-8 म्हशी घेईन, एखादा हाल्या घेईन, हिंड तिकडे आता। बेट्या तू माझ्या नादी लागू नको म्हणलो होतो तुला मी। तुझ्यावर इतकी वाईट वेळ तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसेल, इतकी वाईट वेळ आली नाही तर मग मराठ्यांचा द्वेष सोडून दे। या धाराशिवच्या आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो, तू इथून पुढे तरी मराठ्यांच्या नादी लागू नको, मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे। याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं आणखीन मोठं करते, नाही तर हेच मराठे तुला पायाखाली कायमचं दाबतील। गिरीश महाजनांनी सांगितलं, सगळे सोयरेची अंमलबजावणी टिकणार नाही। मला माहित होतं की जे आंदोलनात जातं, म्हणजे अण्णा हजारेची असो कोणाची असो, हे पनवतीच लावतो आणि डाव टाकून आंदोलन संपित। हे मला आधीच त्यांच्याच भाजपातल्या काही माजी मंत्र्यांनी सांगितलं होतं। त्याला वाटत सगळे त्याचेच आहेत काय, आमचे भेट काही, कारण त्यांना आरक्षण मिळालंय, त्यांच्या लेकरात चांगलं झालंय। त्याने असा डाव टाकला, पण मी त्याच्या पुढचं होतो, मला माहित होतं पुढे चालून डाव टाकणार आहे, आणि ते टाकलाच ह्या 15 दिवसात। तेव्हा मला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी टिकणार नाही, काही केलं कोणी आला तरी ती अंमलबजावणी कोणी उठू शकत नाही।